राहुरी नगर परिषद नगराध्यक्ष पद एसटी प्रवर्गासाठी आरक्षित झालंय। निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे। आजी माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार गुडघ्याला अगदी बाशिंग बांधून तयार झाले आहेत आणि त्यातच आता चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विकास मंडळानं कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका सुरू केल्या आहेत। त्यामुळे सदर निवडणूक ही चुरशीची होणार असं दिसतंय। गेल्या 4 वर्षांपासून प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या नगर परिषद निवडणुका नुकत्याच जाहीर करण्यात आल्यात। नगर परिषद नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत नुकतीच मुंबई इथे जाहीर करण्यात आली आहे। राहुरी नगर परिषद नगराध्यक्षपद एसटी प्रवर्गामधील पुरुषांसाठी आरक्षित झालं आहे। त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक मातब्बरांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर झालाय। नगर परिषद हद्दीमध्ये एकूण 12 प्रभागांची रचना करण्यात आली आहे। प्रत्येक प्रभागामध्ये 1 पुरुष आणि 1 महिला असे 2 नगरसेवक आणि एकूण 24 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। आजी माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विकास मंडळानं कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका सुरू केल्या आहेत। काल संध्याकाळी शहरामधील येवले आखाडा इथे चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांची गुप्त बैठक झाली आहे असं माहिती समोर आली आहे। या बैठकीमध्ये नगर परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाली आहे। मात्र विकास मंडळ सदर निवडणूक स्वतंत्र लढणार की तनपुरे गटाशी युती करणार याबाबत काहीच चर्चा झाली नाही। विधानसभा निवडणुकीमध्ये विकास मंडळानं तनपुरे गटाशी युती केली होती। नगर परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा युती झाल्यास तनपुरे गटाची ताकद वाढणार हे निश्चित। वंचित बहुजन आघाडीकडनं स्वतंत्र पॅनल होणार असल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे सदर निवडणूक ही तिरंगी होणार असल्याचं चिन्ह दिसतंय। तरी देखील या निवडणुकीमध्ये चाचा तनपुरे आणि विकास मंडळ नेमकी काय भूमिका घेणार याकडेच मतदारांचं लक्ष लागलंय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी 24 तास राहुरी।